अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। पिशोर ग्रामीण रुग्णालयात पोलीस लसीकरण मोठ्या उत्साहात। कन्नड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय पिशोर येथे आज 28 जून रोजी सकाळी 8 वाजता पिशोर ग्रामपंचायत सरपंच तथा पिशोरच्या प्रथम नागरिक आदरणीय सरला डहाके यांच्या शुभ हस्ते या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। याच वेळेस पिशोर गावात अनेक सार्वजनिक ठिकाणी व अंगणवाड्यांमध्ये या मोहिमेची सुरुवात झाली। यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर धीरज पाटील, डॉक्टर पटेल व व्याख्याते प्राध्यापक मनोज मोकासे, ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी, लिपिक, भांदा, सुरडकर, सर्व नर्स, सिस्टर, ब्रदर, सुरक्षा रक्षक, मालकर, गावातील माता भगिनी, दैनिक सामना वर्तमानपत्राचे प्रतिनिधी सुरेश जाधव, अनेक सुज्ञ नागरिक उपस्थित होते। यावेळी प्राध्यापक मनोज मोकासे यांनी पोलिओविषयी अधिक माहिती देऊन अनेक मातापित्यांनी व नागरिकांनी जागृती करून देशाची सुदृढ पिढी घडविण्यासाठी मनापासून प्रयत्न करावा असे सांगून आशा कर्मचाऱ्यांचे कौतुक केले। महाराष्ट्र समाचार प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, पिशोर। इकडे बघा सर बस प्रॉब्लम लाईटीचा प्रॉब्लेम आला। या एक फोटो घ्या फक्त। ऍक्शन करा। हा फक्त जरा सुरेश रेडी इकडे बघा। तुम्ही 28 जून 2026 संपूर्ण देशामध्ये पोलिओ लसीकरणाची मोहीम मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। वास्तविक पाहता भारत देशाला 2014 मध्येच घोषित करावं लागलं की भारत देश हा पोलिओ मुक्त देश झालेला आहे। परंतु जागतिक लेवलला जर आपण विचार केला तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये
आजही पोलिओचे रुग्ण आढळत आहेत. आणि हा जो पोलिओ रोग आहे हा एका विषाणूमुळे होतो आहे की जो विषाणू संसर्गजन्य आहे. तो कोणत्याही जगाच्या कोपऱ्यातून येऊ शकतो आणि या देशातील 5 वर्षाखालील जे बालक आहे त्यांच्यावर तो अटॅक करत असतो. याचा परिणाम असा होतो की पुढे हे बालक हा डोस न घेता जर जीवन जगायला लागलं, अचानक त्याला पॅरालिसिस सारखा आजार होतो, त्याचे हातपाय डोळे होतात. आणि म्हणून भारतातील प्रत्येक माताने पिता माता आणि नागरिक या सर्वांनी आपल्या मनातून, आपल्या काळजातून आपल्या बालकासाठी आणि या देशाच्या भावी पिढीसाठी पोलिओच्या संदर्भात जनजागृती करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मी या पोलिओच्या मोहिमेचा जो शुभारंभ झाला तर आपल्या पिशोर ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक, या गावाचे प्रथम नागरिक आदरणीय सालाते ढाके, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर गिरीसाहेब पटेल साहेब, सर्व कर्मचारी, आमच्या नर्स सिस्टर्स, ब्रदर्स आणि सर्वात महत्त्वाची भूमिका करणारे जे आशा वर्कर्स आहेत गावागावामध्ये, त्यांनी जी जागृती केली त्यामुळेच आज ज्या माता आपल्या बालकाला घेऊन आल्या त्यांना मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. ही जागृती तुम्ही अशीच चालू ठेवा जेणेकरून आपला देश सदृढ बनेल, आपलं बालक सदृढ बनेल. धन्यवाद.